तुम्ही कधी विचार केला आहे का मध्य पूर्वेत सुरू असलेलं युद्ध भारतावर कसा परिणाम करू शकतं? इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष आता फक्त त्या दोन देशांपुरता राहिलेला नाही. त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर, व्यापारावर, तेलाच्या किमतीवर आणि अगदी आपल्या रोजच्या खर्चावरही होऊ शकतो. चला हे थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात मोठा धोका आहे तेलाचा. भारत आपल्या कच्च्या तेलाची जवळपास 80% गरज परदेशातून भागवतो आणि त्यातील मोठा हिस्सा होर्मुझ सामुद्रधुनीतून येतो. जर या मार्गावर काही अडथळा आला तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती लगेच वाढू शकतात. उदाहरण द्यायचं तर जागतिक बाजारात तेलाचे दर फक्त $10 वाढले तरी भारताच्या आर्थिक वाढीवर परिणाम होतो. जीडीपी वाढ मंदावते आणि महागाई वाढू शकते. जर युद्ध लांब चाललं आणि तेल $100 प्रति बॅरलच्या वर गेलं तर त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर पडेल. फक्त तेलच नाही, हवाई वाहतूकही प्रभावित होते. इराण, इराक आणि जॉर्डन यांनी काही काळासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. त्यामुळे भारतातून युरोप किंवा मध्य पूर्वेकडे जाणाऱ्या विमानांना आता लांबचा मार्ग घ्यावा लागतो. त्यामुळे वेळ वाढतो, इंधन जास्त लागते आणि विमान तिकिटे महाग होण्याची शक्यता वाढते. याचा परिणाम पर्यटन आणि व्यापार दोन्हींवर होतो. आता जलवाहतुकीबद्दल बोलूया. लाल समुद्रातून जाणारी माल वाहतूकही प्रभावित होते. काही जहाजांना आता पर्यायी मार्ग घ्यावा लागतो. त्यामुळे प्रवासाला 2 ते 3 आठवडे जास्त लागतात. खर्चही वाढतो. शेवटी हा खर्च ग्राहकांवर येतो. त्यामुळे भारतीय माल परदेशी बाजारात थोडा महाग पडू शकतो. निर्यात क्षेत्रावरही याचा परिणाम होऊ शकतो. भारतातून कापड, रत्ने, दागिने, औषधे आणि इंजिनिअरिंग वस्तू मोठ्या प्रमाणात युरोपला जातात. पण वाहतुकीचा खर्च वाढला तर स्पर्धा कठीण होते. विशेषतः छोटे निर्यातदार जास्त अडचणीत येऊ शकतात. पण या परिस्थितीत काही संधीही आहेत. उदाहरणार्थ औषध उद्योग. भारत हा जगातला सर्वात मोठा जेनेरिक औषध उत्पादक आहे. युद्धाच्या काळात अनेक देशांना औषधांची गरज वाढते. त्यामुळे भारतीय औषध कंपन्यांना नवीन बाजारपेठ मिळू शकते. संरक्षण क्षेत्रातही संधी निर्माण होऊ शकते. भारत इस्रायल कडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे खरेदी करतो. पण अशा परिस्थितीत मेक इन इंडियाला चालना मिळू शकते. भारतातच तयार होणाऱ्या शस्त्रास्त्रांची मागणी वाढू शकते. ब्रह्मोस सारख्या मिसाईल सिस्टीमची निर्यात वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. शेती आणि अन्न निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो. तेल महाग झालं की वाहतूक खर्च वाढतो. त्यामुळे साखर, तांदूळ, फळे यांची निर्यात महाग होऊ शकते. पण दुसरीकडे मध्य पूर्वेत अन्नधान्याची मागणी वाढली तर भारतासाठी नवीन बाजारपेठ तयार होऊ शकते. खाडी देशांमध्ये जवळपास 90 लाख भारतीय कामगार काम करतात. युद्धामुळे प्रवास महाग आणि कधी कधी असुरक्षित होऊ शकतो. काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण जर तेलाच्या किमती वाढल्या आणि खाडी देशांची अर्थव्यवस्था मजबूत राहिली तर तिथे नोकऱ्यांच्या संधीही वाढू शकतात. त्यातून भारतात येणारे परकीय चलन म्हणजेच रेमिटन्स वाढू शकते. या सगळ्याचा एक मोठा परिणाम म्हणजे महागाई. पेट्रोल, डिझेल महागलं की वाहतूक खर्च वाढतो. वाहतूक खर्च वाढला की वस्तूच्या किमती वाढतात. LPG महागलं तर घरगुती खर्च वाढतो. खत महागली तर शेतीचा खर्च वाढतो आणि शेवटी अन्नधान्यही महाग होतं. राजनैतिक पातळीवरही भारतासाठी ही परिस्थिती सोपी नाही. एका बाजूला इराण सोबत चाबहार बंदराचा प्रकल्प आहे. दुसऱ्या बाजूला इस्रायल सोबत मजबूत संरक्षण संबंध आहेत. अमेरिका आणि खाडी देशांसोबतही भारताचे महत्त्वाचे व्यापार संबंध आहेत. त्यामुळे या सगळ्यांमध्ये संतुलन राखणे भारतासाठी मोठे आव्हान आहे. थोडक्यात सांगायचं तर इराण आणि इस्रायल मधील युद्धाचा भारतावर तात्काळ परिणाम महागाई, व्यापारातील अडचणी, आर्थिक दबावाच्या रूपात दिसू शकतो. पण दीर्घकाळात या परिस्थितीतून काही संधीही निर्माण होऊ शकतात. विशेषतः संरक्षण उद्योग, औषध निर्यात आणि नवीन व्यापार मार्ग यामध्ये भारताला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.